भारताच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या देवभूमी या नयनरम्य शहरात शांततेची अनुभूती आली. शक्तिशाली राक्षस राजा महिषासुराच्या नेतृत्वाखाली राक्षस अराजकता आणि विनाश पसरवत शहरावर उतरले. सावध झालेल्या देवभूमीतील नागरिक सुरुवातीला भीतीने हतबल झाले होते, पण भूतांनी आपला उपद्रव सुरू ठेवल्याने नागरिकांना त्यांचा समृद्ध आध्यात्मिक वारसा आठवला. आपल्या शहराला वाईटाच्या तावडीतून वाचवण्यासाठी ते देवळांचा राजा इंद्रदेवाची प्रार्थना करत मंदिरे आणि घरांमध्ये एकत्र आले. त्यांनी प्राचीन स्तोत्रे जपली, पवित्र विधी केले आणि इंद्राच्या दैवी हस्तक्षेपासाठी प्रार्थना केली. त्यांच्या सामूहिक प्रार्थनेने शिखर गाठले तेव्हा एका तेजस्वी प्रकाशाने आकाश उजळले. इंद्र, त्याचा भव्य हत्ती क्षितिजावर, त्याचा वज्र तयार अवस्थेत प्रकट झाला. भूते थरथर कापत होते, त्यांच्या येऊ घातलेल्या विनाशाची जाणीव करून देत होते. देवभूमीच्या नागरिकांनी नवीन आशेने भरलेले इंद्र राक्षसांचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या प्रिय शहरात शांतता पुनर्संचित करण्यासाठी तयार होताना पाहिले. जबरदस्त गर्जना करून इंद्र युद्धात उतरला. त्याच्या बाजूने देवांचे सैन्य. महिषासुराच्या नेतृत्वाखालील राक्षस हे भयंकर शत्रू होते, परंतु ते देवतांशी जुळणारे नव्हते. इंद्राच्या गडगडाटाने, वज्राने अचूक आणि सामर्थ्याने राक्षसांना मारले, तर देवांनी पराक्रम आणि कौशल्याने युद्ध केले. प्रत्येक वळणावर देवता विजय झाल्यामुळे लढाई सुरूच होती. महिषासुराने आपल्या पराजयामुळे संतप्त झालेल्या आपल्या काळ्या शक्तींचा मुक्ताफळ उधळला, पण इंद्राने आपल्या दैवी शक्तीने त्याचा प्रतिकार केला. इंद्राच्या पराक्रमी वज्राने दैत्य राजाला शेवटी मारले आणि देवभूमीतील दहशतीचे राज्य संपवले. असुरांचा पराभव झाल्याने अखेर शहर मुक्त झाले. नागरिकांनी अत्यानंदित आणि निश्चिंत होऊन इंद्र आणि देवतांचे वीर म्हणून स्वागत केले.